जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ते डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. कोणतं राज्य हे कार्यात्मक साक्षर दर्जा प्राप्त करणारे भारतातील 5वे राज्य ठरले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सिक्कीम हे आता कार्यात्मक साक्षर दर्जा प्राप्त करणारं भारतातील 5वं राज्य ठरलं आहे. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ही घोषणा केली आहे. मित्रांनो, एखाद्या राज्यातील 95% किंवा त्यापेक्षा अधिक जनता कार्यात्मक साक्षर झाल्यास त्या राज्यास कार्यात्मक साक्षर घोषित केलं जातं. सिक्कीम या राज्यातील आता एकूण कार्यात्मक साक्षरता दर हा 99.82% इतका नोंदविण्यात आला व आता सिक्कीम असं करणारं भारतातील 5वं राज्य ठरलं आहे. बरं, या आधीचे 4 राज्य कोणते? तर मिझोराम हे भारतातील पहिलं कार्यात्मक साक्षर राज्य आहे. त्यानंतर दुसरं गोवा, तिसरं त्रिपुरा, तर चौथं हिमाचल प्रदेश हे राज्य आहे. बरं, कार्यात्मक दर्जा प्राप्त करणारं भारतातील पहिलं केंद्रशासित प्रदेश कोणतं? तर लडाख हे असा दर्जा प्राप्त करणारं भारतातील पहिलं केंद्रशासित प्रदेश आहे. लडाखने मिझोराम या राज्याच्या आधीच असा दर्जा प्राप्त केला आहे. बरं, साक्षर आणि कार्यात्मक साक्षर यातील फरक काय? तर मित्रांनो, ज्यांना वाचता, लिहिता आणि सोपं गणित करता येतं त्या व्यक्तीला साक्षर मानलं जातं व यापुढे जाऊन जे व्यक्ती या ज्ञानाचा उपयोग व्यावहारिक जीवनात करू शकतात त्यांना कार्यात्मक साक्षर मानलं जातं. म्हणजेच अशा व्यक्तींना स्वतःचा फॉर्म भरता आला पाहिजे, ते बँकेचे व्यवहार सुद्धा स्वतः करू शकले पाहिजेत, तेव्हा त्यांना कार्यात्मक साक्षर असं म्हणलं जातं. भारतात कार्यात्मक साक्षरता वाढवण्यासाठी उल्हास ही योजना राबवण्यात येत आहे. यातील उल्हासचा फुल फॉर्म नोट करून घ्या. अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी असं याचं पूर्ण स्वरूप असून आर्थिक वर्ष 2022-23 ते 2026-27 या कालावधीत ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचं उद्दिष्ट काय? तर 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांना शैक्षणिक संधी प्रदान करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 28 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पोलिसांना प्रेसिडेंट्स कलर्सने सन्मानित केले? मित्रांनो, या आधीच्याच न्यूजमध्ये आपण पाहिलं आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सिक्कीम राज्याच्या भेटीवर गेल्या असून त्यांनी सिक्कीम याच राज्याच्या पोलिसांना प्रेसिडेंट्स कलर्सने सन्मानित केलं आहे. असं सन्मान मिळवणारं सिक्कीम हे ईशान्य विभागातील 3रे तर देशातील 15वे राज्य ठरलं आहे. प्रेसिडेंट्स कलर्स पुरस्कार हा कोणत्याही लष्करी किंवा पोलीस दलाला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान असून हा पुरस्कार शांतता आणि युद्ध या दोन्ही परिस्थितीत राष्ट्रासाठी केलेल्या असाधारण आणि प्रशंसनीय सेवेबद्दल दिला जातो. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. महिला बचत गटाद्वारे चालवला जाणारा भारतातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच तेलंगणा या राज्यात आता महिला बचत गटाद्वारे चालवला जाणारा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. तेलंगणामध्ये कोठे? तर तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील व्यंकटापुरम गावात हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प तेलंगणा सरकारच्या इंदिरा महिला शक्ती या महत्वाकांक्षी योजनेचा एक भाग आहे. पुढील प्रश्न. कोणते राज्य हे इंटरमिडिएट म्हणजेच 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी नाश्ता आणि दुपारचे जेवण देण्याची घोषणा करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तेलंगणा हेच राज्य आहे. मित्रांनो, तेलंगणा या राज्याने आता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा नाश्ता व दुपारचे जेवण देण्याची घोषणा केली. हा उपक्रम तेलंगणात कधीपासून सुरू होईल? तर 12 जूनपासून याची अंमलबजावणी होणार आहे व 12 जूनपासून याची अंमलबजावणी झाल्यानंतर तेलंगणा असं करणारं देशातील पहिलंच राज्य ठरेल. बरं, याचे लाभार्थी कोण असतील? तर सरकारी आणि अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिकणारे सर्व प्रथम आणि द्वितीय वर्षाचे इंटरमिडिएट विद्यार्थी याचे लाभार्थी असतील. याचा उद्देश काय? तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील पोषण आणि आरोग्य सुधारणे तसेच पैशांच्या अभावामुळे होणारी शाळा महाविद्यालय गळती रोखणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मित्रांनो, अलीकडेच तेलंगणा या राज्याशी संबंधित ज्या घडामोडी घडल्यात त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. अलीकडेच तेलंगणा राज्याने 2पेक्षा जास्त मुले असलेल्या उमेदवारांना
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास मनाई करणारा नियम रद्द केला आहे. इंदिराम्मा कुटुंब जीवन विमा योजना ही तेलंगणा या राज्यानं सुरू केली आहे व तेलंगणा या राज्यानेच महामार्गावरील रस्ते अपघातामधील मृत्यू कमी करण्यासाठी प्रोजेक्ट संजीवनी सुरू केला आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियातील डेक्कन विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी तेलंगणा या राज्याबरोबर एक सामंजस्य करार देखील केला आहे व देशातील पहिल्या कार्यान्वित PM मित्र मेगा टेक्सटाईल पार्कचं उद्घाटन तेलंगणा याच राज्यात करण्यात आलं. तेलंगणामधील वारंगल येथे हे पार्क सुरू करण्यात आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, नुकतंच आता भारताने पहिल्या स्वदेशी सुपर प्रेशर बलूनची यशस्वी चाचणी घेतली. तर या सुपर प्रेशर बलून मोहिमेला काय नाव देण्यात आलं होतं हेच आपल्याला सांगायचं आहे. तर या मोहिमेला मिशन साना असं नाव देण्यात आलं होतं. काय नाव? तर मिशन साना असं याचं नाव होतं व या मिशन अंतर्गत 27 मे रोजी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर या प्रेशर बलूनचं यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आलं. या बलूनचा विकास कोणी केला? तर हैदराबाद स्थित रेड बलून एरोस्पेस या कंपनीने या बलूनचा विकास केला असून हा फुगा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 25 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. हा सुपर प्रेशर बलून कंपनीच्या विस्टा प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आला आहे व हे प्लॅटफॉर्म 50 किलोग्रॅम पर्यंतचा व्यावसायिक भार वाहून नेण्यास सक्षम आहे. म्हणजेच हे बलून 50 किलोग्रॅम पर्यंत वजन वाहून नेऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या संस्थेने क्यूसेप या तज्ज्ञ समितीची स्थापना केली? तर ही जी क्यूसेप तज्ज्ञ समिती आहे याची स्थापना RBI द्वारे करण्यात आली. RBIने भारताच्या वित्तीय क्षेत्राला सायबर सुरक्षा धोक्यापासून सुरक्षित करण्यासाठी या क्वांटम सिक्युअर अँड ॲडॅप्टिव्ह फायनान्शियल अँड इकोसिस्टीम एक्सपर्ट कमिटीची स्थापना केली आहे. यात एकूण किती सदस्य असतील? तर या समितीत एकूण 8 सदस्य असतील व या समितीला क्यूसेप या नावानं ओळखलं जात आहे. पुढील प्रश्न पहा. नौदल दलाचे 48वे उपप्रमुख कोण बनले आहेत? तर आता नौदल दलाचे 48वे उपप्रमुख हे अजय कोचर बनले आहेत. अजय कोचर यांनी 29 मे पासून हा पदभार स्वीकारला असून त्यांनी कोणाची जागा घेतली? तर त्यांनी ॲडमिरल संजय वात्सायन यांची जागा घेतली आहे. व्हाईस ॲडमिरल अजय कोचर हे 1 जुलै 1988 रोजी भारतीय नौदलात अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यांनी नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर इन चीफ म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आता ही निधन वार्ता पहा. अलीकडेच निधन झालेले राजा रणधीर सिंग हे कोणत्या खेळाशी संबंधित होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच ते नेमबाजी या खेळाशी संबंधित होते व त्यांनी 1978च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत ट्रॅप शूटिंग प्रकारात भारताला पहिलं सुवर्ण पदक जिंकून दिलं होतं. 1968 ते 1984 या काळात सलग 5 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्यांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांना त्यांच्या कार्यासाठी 1979 मध्ये अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच त्यांनी 1987 ते 2012 पर्यंत भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मानद सरचिटणीस म्हणून देखील कार्य केलं होतं व ते ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाचे महासचिव देखील होते. तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन आहे हा दरवर्षी 29 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस 29 मे रोजीच का साजरा केला जातो? तर 29 मे रोजीच UNच्या पहिल्या शांती अभियानास सुरुवात झाली होती. यासाठीच हा दिवस दरवर्षी 29 मे रोजी साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय? तर इन्व्हेस्ट इन पीस अशी या वेळेसच्या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता भारतातील पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच केरळम या राज्यात भारतातील पहिलं खाजगी वैद्यकीय संग्रहालय सुरू करण्यात आलं. हे संग्रहालय कोणत्या नावाने ओळखलं जाईल? तर म्युझियम ऑफ मेडिकल आर्काइव्ह्ज या नावाने हे संग्रहालय ओळखलं जाईल. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणतं राज्य हे समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे ईशान्य भारतातील पहिले राज्य ठरले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.